Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मी तुम्हाला आधी सांगितलं आहे आणि आताही सांगतो की कोणी काही म्हणत असलं तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद, व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालेलं आहे आणि अगदी स्पष्ट सांगायचं, कोणी कितीही देव पाण्यात बुडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई. माघारीचे दोर नाही जाता, बात बहुत दूर तक चली गई. प्रकरण फार पुढे गेलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी कुठल्या मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं, आम्ही नंतर पाहू, हे कसे एकत्र येतात, तुमच्या छाताडावरती पाय रोवून ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहे. काल ते नक्कीच आमच्या एका घरातल्या कौटुंबिक सोहळ्याला बराच वेळ एकत्र होते. नंतर ते मातोश्रीवर एकत्र गेले, दोघात चर्चा झाली आणि मी सांगतो चर्चा राजकीय झाली. चर्चा राजकीय झाली. राऊतसाहेब, गेल्या 20 वर्षातला इतिहास बघितला आणि 2 महिन्यातला जर घडामोडी बघितल्या, 2 महिन्यात 5 वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटले आहेत. रेकॉर्ड ब्रेक बैठका दोन भावांमधल्या म्हणता येतील. पण जी कार्यकर्त्यांना, पत्रकारांना, तुमच्या राजकीय विरोधकांना उत्सुकता आहे, ऑफिशियल राजकीय काय असतं हे ऑफिशियल म्हणजे काय असतं मला माहित नाही. काय असतं ऑफिशियल? ऑफिशियल म्हणजे 2 जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची घोषणा होणं, करू ना, किती लढवल्या जातील याची घोषणा. अहो करू. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये 27 महानगरपालिका आहेत. हा काही खेळ आहे का? नाही. अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर, पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे. मुंबईची वेगळी आहे, ठाण्याची वेगळी आहे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे, प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे. कुठे एकाच एक आहे, कुठे पॅनल सिस्टीम आहे, कुठे 4चं पॅनल आहे, कुठे अजून काय आहे, या सगळ्या रिझर्वेशन्स कुठे आहेत, या सगळ्यावरती आमच्या चर्चा होते आहे ना. आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात. तिथे आम्ही असायला पाहिजे असं नाही. स्थानिक लेवलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे, त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे. नाही राऊतसाहेब, तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी राजकीय स्थिती वेगळी आहे. मुंबईमध्ये वेगळी आहे, ठाण्यात वेगळी आहे, पुण्यात वेगळी आहे. असं असताना 2 दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव, राजन विचारे अशी एक बैठक झाली. तर ठाण्यात काही वेगळा फॉर्म्युला म्हणजे मविया आणि राज ठाकरे एकत्र असं काही आहे का? राज ठाकरे कालच्या आमच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सुळे सुद्धा होत्या बरं का. म्हणजे मविया आहेतच ना. मविया कुठे गेलेली नाही सोडून. आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे तिचं अस्तित्व कायम आहे, तिचं कार्य कायम आहे, तिची भूमिका कायम आहे आणि तिचं महत्व कायम आहे. महानगरपालिकेसंदर्भातला एक वेगळा विचार असतो. त्याच्यामुळे कुठे महाविकास आघाडी कोणाला आम्ही सामान घेऊ शकतो किंवा कुठे शिवसेना मनसे महाविकास आघाडीतल्या घटकांना सामावून घेऊ शकतो, ही एक साधी प्रोसेस नाहीये. याला एक इंग्रजीमध्ये तुम्ही लॉंग टर्म प्रोसेस म्हणतो आपण. कारण इतक्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी वेगळी गणित आहे आणि ती तशीच राहणार, त्यात बदल होणार नाही. कुठे शिवसेना मनसेच चालू शकते, कुठे महाराष्ट्र विकास आघाडी बरोबर सोबत घ्यावी लागेल, कुठे फक्त शिवसेना असेल, कुठे मनसे असेल, कुठे काँग्रेस असेल, कुठे राष्ट्रवादी असेल. त्या प्रत्येकाबरोबर त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला ठरवावा लागेल.